नमस्कार. कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने सुशिला हा पदार्थ. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, चहा बरोबर खाण्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे चुरमुरे घेतलेत 2 वाट्या. तर याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि चुरमुरे भिजवून घेऊया. तर पाणी घातल्यानंतर थोडंसं असं चुरमुरे दाबून घेतले त्याच्यामध्ये आणि 1 मिनिटभर असंच ठेवून दिलं. जास्त भिजवायचं नाही, फक्त मिनिटभर भिजवून घेतले मी. आता आपण एका चाळणीमध्ये पुरणाची वगैरे चाळण असते त्याच्यामध्ये काढून घेऊया, जेणेकरून त्यातलं पाणी गळून जाईल. जास्त भिजवायचं नाही, नाहीतर त्याचा लगदा होईल. तर सगळे चुरमुरे पाण्यामधून काढून घेतले. आता आपण हे पसरवून घेऊया, म्हणजे चांगले मोकळे होतील. त्याच्यानंतर इथे गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये पळीवर तेल घातलं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया अगोदर. तर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊया. शेंगदाणे चांगले खरपूस भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता ह्या उरलेल्या तेलामध्येच आपल्याला पाव चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरे घातले, 5-6 कढीपत्त्याची पानं घातली. त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे. कांदा इथे 2 मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेत बारीक. आता कांदा हलकासा परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं टोमॅटो पण बारीक चिरून घेतलाय. आता याच्यामध्ये घालायचे हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता. त्याच्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा धनेपूड, पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी मीठ घातलं. आता मसाले परतून घेऊया. आता याच्यामध्ये घालायचे भाजून घेतलेले शेंगदाणे वगैरे मसाल्यात परतून घ्यायचे. आता इथे चुरमुरे बघा मस्त असे सुकून एकदम सडसडीत झालेले आहेत. आता आपण हे मसाल्यामध्ये घालूया आणि चांगले परतून घेऊया. आता याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिटभर फक्त वाफ काढून घेऊया याची, जास्त शिजवायचं नाही. आता मिनिटभरानंतर झाकण काढलं याच्यावरचं. मस्त असं आपलं सुशिला इथे तयार झालं. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. कोथिंबीर मिक्स करून घेऊया, गॅस बंद करून घेऊया. आपली मस्त अशी सुशिला रेसिपी झटपट तयार झाली. आता आपण एका डिशमध्ये काढून घेतोय. चहा बरोबर वगैरे मस्त, एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. वरून थोडीशी कोथिंबीर घातली, लिंबू वरून पिळण्यासाठी. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.